नमस्कार, मी शिवम बोरकर गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मागील लेक्चरमध्ये आपण सुरुवात केलं होतं आपलं सेकंड चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन, ज्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की कोणत्या इक्वेशनला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणायचं. आपण त्याचं बघितलं होतं स्टँडर्ड फॉर्म. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की रूट्स आणि सोल्युशन त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे काय असतात. तर बघा, त्याच टॉपिकवर आधारित आपली आहे प्रॅक्टिस सेट 2.1 जी आज आपल्याला बघायची आहे. तर बघा, सुरुवातीला आपण बघितलं होतं की आपला जो क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे त्याचा जो स्टँडर्ड फॉर्म आहे तो आहे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0, व्हेअर ABC हे काय येतं, रिअल नंबर येतं. हे कोणते नंबर आहेत, रिअल नंबर आहेत. आणि a ची व्हॅल्यू काय होती, नॉट इक्वल टू 0. त्याच्यानंतर बघा, आपल्याला फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला लिहायला सांगितलं होतं. बघा, राईट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर आपल्याला काय करायचंय, दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायचे. तर यामध्ये आपल्याला सुरुवातीला अशी गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की व्हेरिएबल आपल्याला यूज 1 करायचं आणि त्याचा हायेस्ट इंडेक्स किती असला पाहिजे, 2 असला पाहिजे. तर त्यालाच काय म्हणतात, क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर बघा, या ठिकाणी आपण आन्सर लिहित आहे. तर फर्स्ट आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहिलं. बघा, 5x स्क्वेअर प्लस 3x प्लस 2 इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी बघा, 1 व्हेरिएबल आहे आणि त्याचा हायेस्ट इंडेक्स बघा 2 आहे. आणि ए बी सी या ठिकाणी बघा कोणते नंबर आहेत, रिअल नंबर आहे. म्हणून हे ठिकाणी हे जे आहे हे कोणते आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन. सिमिलरली बघा, या ठिकाणी आपण लिहू शकतो 3m स्क्वेअर प्लस 9m इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी बघा, हे देखील काय झालं, क्वाड्रॅटिक इक्वेशन. यामध्ये आपण व्हेरिएबल कोणतं यूज केलं, m व्हेरिएबल. तर नेक्स्ट बघा, यानंतरचा जो क्वेश्चन आहे आपला सेकंड, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला काय विचारलेले, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. याच्यामध्ये कोणते क्वाड्रॅटिक इक्वेशन हे होतात ते काय करायचं, आपल्याला लिहायचे. तर बघा, या ठिकाणी महत्वाची कंडिशन की व्हेरिएबल 1 असलं पाहिजे, त्याचा हायेस्ट इंडेक्स 2 असला पाहिजे आणि एबीसी कोणते नंबर असले पाहिजे, रिअल नंबर असले पाहिजे. तरच त्याला आपण म्हणणार क्वाड्रॅटिक इक्वेशन, अदरवाइज इट इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर बघा, या ठिकाणी फर्स्ट एक्झाम्पल आपल्याला गिव्हन आहे, गिव्हन इक्वेशन. तर बघा, या ठिकाणी गिव्हन इक्वेशन जे आहे ते आहे x स्क्वेअर प्लस 5x मायनस 2 इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी बघा की 1 व्हेरिएबल यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर हायेस्ट इंडेक्स 2 आहे. आणि या ठिकाणी बघा, ए बी सी, ए ची व्हॅल्यू 1, बी ची व्हॅल्यू 5 आणि सी ची व्हॅल्यू -2. म्हणून हे काय होते, क्वाड्रॅटिक इक्वेशन होते. हेन्स इन इक्वेशन देअर इज ओनली one variable and highest index of variable is 2 and a equals to 1, b equals to 5 आणि c equals to -2 आर काय येतं, रिअल नंबर आहेत. म्हणून हेन्स इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणून हे जे इक्वेशन होणार, हे कोणतं होणार, क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार. त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट एक्झाम्पल सेकंड, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला गिव्हन इक्वेशन आहे, गिव्हन इक्वेशन. तर या ठिकाणी बघा, गिव्हन इक्वेशन आहे आपल्याला y स्क्वेअर इक्वल्स टू 5y मायनस 10. तर याला सुरुवातीला आपण काय करणार, स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिणार. म्हणजे काय बघा, या ठिकाणी प्लस 5y आहेत, इकडच्या साईडला आल्याच्या नंतर काय होणार, -5y मायनस 10, इकडच्या साईडला आल्याच्या नंतर काय होणार, +10 इक्वल्स टू काय राहणार, 0. तर बघा, या ठिकाणी 1 व्हेरिएबल आहे y आणि त्याचा हायेस्ट इंडेक्स बघा किती आहे, 2. आणि एबीसीच्या व्हॅल्यू जर बघितल्या 1 -5 10 हे कोणते नंबर आहेत, रिअल नंबर. म्हणून इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे जे इक्वेशन आहे कोणतं होणार, क्वाड्रॅटिक इक्वेशन. इक्वेशन कंटेन ओनली one variable and highest index of variable is 2 and a equals to 1, b equals to -5 आणि c equals to काय येणार, 10. आणि हे कोणते नंबर येतं, आर रिअल नंबर. हेन्स इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याच्यानंतर बघा थर्ड एक्झाम्पल, ज्याच्यामध्ये आपल्याला बघा काय दिलेलं आहे, आपल्याला दिलेलं आहे y स्क्वेअर प्लस 1/y इक्वल्स टू 2.
हेन्स गिवन इक्वेशन बघा काय, गिवन इक्वेशन वाय स्क्वेअर प्लस 1/y इक्वल्स टू 2. जर या ठिकाणी जर आपण डिनोमिनेटर सेम केला, म्हणजे या ठिकाणी जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर बघा काय होणार, वाय स्क्वेअर इंटू वाय काय होणार, वाय क्यूब प्लस 1 डिवायडेड बाय वाय इक्वल्स टू 2. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी वाय डिवाइड तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार, मल्टिप्लाय, या ठिकाणी काय होणार, वाय क्यूब प्लस 1 इक्वल्स टू 2y. त्याच्यानंतर प्लस 2y इकडच्या साईडला आल्याच्या नंतर काय होणार, मायनस, या ठिकाणी लिहिणार वाय क्यूब मायनस 2y प्लस 1 इक्वल्स टू 0. या ठिकाणी बघा 1 व्हेरिएबल आहे, बट हायेस्ट इंडेक्स किती आहे, 3 आहे. आपल्याला किती पाहिजे, 2 पाहिजे, म्हणून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार नाही. या ठिकाणी आपण काय लिहिणार की इक्वेशन कंटेन 1 व्हेरिएबल बट हायेस्ट इंडेक्स ऑफ variable is 3. Hence, it is not quadratic equation. म्हणून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार नाही. त्याच्यानंतर बघायचं आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल, आपलं एक्झाम्पल नंबर 4. यानंतर आपल्याला बघायचं आपलं नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 4. तर बघा या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. हेन्स या ठिकाणी आपण लिहिणार सुरुवातीला की 4th एक्झाम्पल आहे आपलं बघा, गिव्हन इक्वेशन. तर बघा या ठिकाणी जो गिव्हन इक्वेशन आहे तो आहे 1x प्लस 1/x इक्वल्स टू -2. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होणार, x इंटू एक्स, एक्स स्क्वेअर प्लस 1 डिवायडेड बाय एक्स इक्वल्स टू -2. त्याच्यानंतर x या साईडला काय डिवाइड तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार, मल्टिप्लाय, या ठिकाणी काय राहणार, एक्स स्क्वेअर प्लस 1 इक्वल्स टू -2x. त्याच्यानंतर -2x इकडच्या साईडला आल्याच्या नंतर काय होणार, प्लस 2x प्लस 1 इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी बघा की 1 व्हेरिएबल यूज केलं आणि त्याचा हायेस्ट जो इंडेक्स आहे तो किती आहे, 2 आहे, आणि ए बी सी हे कोणते नंबर आहेत, रिअल नंबर, म्हणून हे काय होणार, क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार. हेन्स इन इक्वेशन देअर इज ओनली 1 व्हेरिएबल अँड हायेस्ट इंडेक्स is 2 and a equals to 1, b equals to 2 आणि c equals to 1. Hence r कोणते नंबर येतं, रियल नंबर. हेन्स इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे काय होणार, क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट 5th नंबरचे एक्झाम्पल गिव्हन आहे आपल्याला बघा, गिव्हन इक्वेशन. गिव्हन इक्वेशन बघा या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, m+2 आणि m-5 इक्वल्स टू काय दिलेले आपल्याला 0. तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, सुरुवातीला सॉल्व करावं लागेल. तर m इंटू m काय होणार, m स्क्वेअर, m इंटू -5 काय होणार, -5m, प्लस 2 इंटू m काय होणार, प्लस 2m, प्लस 2 इंटू -5 किती होणार, -10 इक्वल्स टू काय होणार, 0. त्याच्यानंतर बघा m स्क्वेअर -5 प्लस 2 किती होणार, -3m, -10 इक्वल्स टू काय होणार, 0. तर या ठिकाणी बघा 1 व्हेरिएबल आहे, हायेस्ट इंडेक्स 2 आहे, आणि एबीसी चे व्हॅल्यू कोणते येतं, रिअल नंबर आहेत, म्हणून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार. या ठिकाणी लिहिणार इन इक्वेशन देअर इज ओनली 1 व्हेरिएबल अँड हायेस्ट इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इज 2 अँड a इक्वल्स टू होणार 1, b इक्वल्स टू -3 अँड c इक्वल्स टू -10 आर रियल नंबर. हेन्स इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन, म्हणून काय हे होणार, क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याच्यानंतर लास्ट एक्झाम्पल 6 नंबरचं. तर या ठिकाणी बघा काय दिलेले, m³ प्लस 3m स्क्वेअर -2 इक्वल्स टू 3m³. तर या ठिकाणी बघा प्लस 3m³ इकडच्या साईडने आल्याच्या नंतर काय होणार, मायनस, या ठिकाणी m³ मायनस 3m³ प्लस 3m स्क्वेअर -2 इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी 1m³ मायनस 3m³ किती होणार, -2m³ प्लस 3m स्क्वेअर -2 इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी बघा 1 व्हेरिएबल आहे, बट हायेस्ट इंडेक्स किती आहे, 3. आपल्याला किती पाहिजे, 2, म्हणून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार नाही.
इन इक्वेशन there is only one variable but highest index is 3, hence it is not quadratic इक्वेशन. तर बघा या ठिकाणी आपण आपल्याला लक्षात आलं की एक व्हेरिएबल पाहिजेत आणि हायेस्ट इंडेक्स किती पाहिजे 2 आणि एबीसी कोणते नंबर पाहिजेत रिअल, तरच त्याचे काय होते क्वाड्रॅटिक इक्वेशन, अदरवाईज ते क्वाड्रॅटिक इक्वेशन होत नाही. यानंतर आपल्याला बघायचं आहे आपला क्वेश्चन नंबर 3, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे. तर आपल्याला विचारलेलं आहे राईट द फॉलोइंग इक्वेशन इन द फॉर्म ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0. तर आपल्याला हे इक्वेशन कोणत्या फॉर्म मध्ये लिहायचे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0. देन राईट द व्हॅल्यूज ऑफ एबीसी फॉर ईच इक्वेशन, आणि आपल्याला व्हॅल्यू कोणाच्या काढायच्या एबीसीच्या. तर बघा या ठिकाणी फर्स्ट जे एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे की गिव्हन इक्वेशन गिव्हन काय दिलेलं आहे 2y इक्वल्स टू 10 मायनस वाय स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा RHS मधल्या ज्या पण टर्म आहेत आपल्याला काय करायचं लेफ्ट हँड साईडला आणायचं. तर बघा या ठिकाणी मायनस वाय स्क्वेअर इकडच्या साईडला आल्याच्या नंतर काय होणार प्लस वाय स्क्वेअर, हे प्लस 2y प्लस 10 या साईडला आल्याच्या नंतर काय होणार मायनस 10 इक्वल्स टू काय होणार 0. तर बघा हे या फॉर्म मध्ये आलेलं आहे. म्हणून याला आपण काय करणार कम्पेअर विथ काय करणार ay स्क्वेअर प्लस by प्लस c इक्वल्स टू 0. जर इक्वेशन x मध्ये असेल तर ax स्क्वेअर प्लस bx प्लस c, जर व्हेरिएबल y यूज केला असेल तर ay स्क्वेअर प्लस by प्लस c, जर व्हेरिएबल m यूज केला असेल तर am स्क्वेअर प्लस bm प्लस c. या पद्धतीने आपल्याला इक्वेशन कम्पेअर करायचे. म्हणून या ठिकाणी बघा कम्पेअर केल्याच्या नंतर a ची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला काय मिळणार 1, b ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार 2 आणि c ची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला -10. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट जे सेकंड एक्झाम्पल आहे x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू 2x प्लस 3. तर या ठिकाणी बघा आपल्याला दिलेलं x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर, तर आपल्याला माहित आहे a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय होणार a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. तर या ठिकाणी आपण हा फॉर्म्युला यूज करणार. तर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर होणार x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 इक्वल्स टू 2x प्लस 3. त्याच्यानंतर बघा हे प्लस 2x या साईडला आल्याच्या नंतर काय होणार मायनस 2x, हे प्लस 1 प्लस 3 या साईडला आल्याच्या नंतर काय होणार -3 इक्वल्स टू काय राहणार पलीकडे 0. त्याच्यानंतर बघा -2x किती होणार -4x प्लस 1 -3 किती होणार -2 इक्वल्स टू 0. म्हणून हे इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c च्या फॉर्म मध्ये आलं. म्हणून याला काय करणार आपण कम्पेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी बघा a ची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला 1, b ची व्हॅल्यू बघा काय मिळणार आपल्याला -4 आणि c ची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला -2. त्याच्यानंतर बघा थर्ड क्वेश्चन मध्ये बघा आपल्याला काय दिलेलं x स्क्वेअर प्लस 5x इक्वल्स टू मायनस इन ब्रॅकेट 3 मायनस x. तर या ठिकाणी बघा काय करणार आपण हे जे मायनस आहे ब्रॅकेटच्या बाहेर काय करणार मल्टिप्लाय, मायनस इंटू 3 काय होणार -3 मायनस इंटू मायनस काय होणार प्लस. म्हणून त्याच्यानंतर बघा x स्क्वेअर प्लस 5x त्याच्यानंतर बघा प्लस x या साईडने आल्याच्या नंतर काय होणार -x इक्वल्स टू बघा -3 या साईडने आल्याच्या नंतर काय होणार +3. इथं काय राहिलं आपलं +3 इक्वल्स टू काय 0. त्याच्यानंतर बघा x स्क्वेअर 5x मायनस 1x किती होणार 4x प्लस 3 इक्वल्स टू 0. तर बघा हे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c च्या फॉर्म मध्ये आलंय. म्हणून याला काय करणार आपण कम्पेअर विथ कुणासोबत ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी बघा a ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार 1, b ची व्हॅल्यू मिळणार 4 आणि c ची व्हॅल्यू मिळणार 3. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 ज्याच्यामध्ये आपल्याला बघा काय दिलेलं आहे 3m स्क्वेअर इक्वल्स टू 2m स्क्वेअर मायनस 9. त्याच्यानंतर बघा प्लस 2m स्क्वेअर या साईड आल्याच्या नंतर काय होणार मायनस. म्हणून या ठिकाणी बघा 3m स्क्वेअर मायनस 2m स्क्वेअर मायनस 9 या साईडला आल्याच्या नंतर प्लस 9 इक्वल्स टू काय होणार 0. 3m स्क्वेअर मायनस 2m स्क्वेअर काय होणार 1m स्क्वेअर प्लस 9 इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी बघा m ची जी टर्म आहे ती काय मिसिंग आहे. म्हणून या ठिकाणी आपण काय लिहिणार बघा m स्क्वेअर प्लस 0m प्लस 9 इक्वल्स टू 0. तर हे इक्वेशन कोणत्या फॉर्म मध्ये आलं am स्क्वेअर प्लस bm प्लस c. म्हणून याला काय करणार आपण कम्पेअर विथ
AM स्क्वेअर प्लस BM प्लस C इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी बघा A ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 1, B ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 0 आणि C ची व्हॅल्यू मिळाली 9. त्याच्यानंतर बघा 5th नंबरचं एक्झाम्पल काय दिलेलं आहे आपल्याला, P इन ब्रॅकेट 3 प्लस 6P इक्वल्स टू -5. त्याच्यानंतर बघा आपण P न काय करणार, या ब्रॅकेटला मल्टिप्लाय, P इंटू 3 काय होणार 3P. त्याच्यानंतर P इंटू 6P काय होणार प्लस 6P स्क्वेअर इक्वल्स टू -5. त्याच्यानंतर बघा 6P स्क्वेअर प्लस 3P -5 या साईडला आल्याच्या नंतर काय होणार प्लस 5 इक्वल्स टू काय होणार 0. त्याच्यानंतर बघा याला काय करणार आपण कम्पेअर करणार विथ कोणासोबत AP स्क्वेअर प्लस BP प्लस C इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी बघा A ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार 6, B ची व्हॅल्यू आपल्याला बघा किती मिळणार 3 आणि C ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार 5. त्याच्यानंतर लास्ट एक्झाम्पल आपलं बघा काय दिलेलं आहे, x स्क्वेअर मायनस 9 इक्वल्स टू 13. म्हणून x स्क्वेअर मायनस 9 प्लस 13 या साईडने आल्याच्या नंतर काय होणार मायनस, म्हणून -13 इक्वल्स टू 0. x स्क्वेअर मायनस 22 इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी बघा x ची टर्म काय मिसिंग, म्हणून त्याला आपण लिहू शकतो x स्क्वेअर प्लस 0x मायनस 22 इक्वल्स टू 0. याला काय करू शकतो आपण कम्पेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी a ची व्हॅल्यू काय मिळाली 1, B ची व्हॅल्यू 0 आणि C ची व्हॅल्यू -2. तर या पद्धतीने आपण काय करू शकतो कंपेअरिंग करून ABCच्या व्हॅल्यू मिळवू शकतो. यानंतर आपल्याला बघायचं आपला क्वेश्चन नंबर 4. त्यानंतरचा जो क्वेश्चन आहे तो असणार आहे आपल्याला रूट ऑर अ सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशनवर आधारित. तर आपल्याला चेक करायचं, तर बघा काय दिलेलं आहे, डिटरमाइन वेदर द व्हॅल्यूज गिव्हन अगेन्स्ट ईच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर द रूट्स ऑफ इक्वेशन. तर आपल्याला बघा प्रत्येक क्वाड्रॅटिक इक्वेशन समोर काय दिलेलं रूट दिलेले आहेत वेगवेगळे, तर आपल्याला चेक करायचं की ते त्याचे रूट्स होतात का नाहीत ते. तर काय करणार आपण बघा या ठिकाणी गिव्हन आपल्याला काय आहे गिव्हन इक्वेशन. तर या ठिकाणी बघा इक्वेशन काय आहे गिव्हन x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इक्वल्स टू 0. याला देणार आपण इक्वेशन फर्स्ट. सुरुवातीला आपण चेक करायचं आपल्याला x इक्वल्स टू 1 वर, म्हणून या ठिकाणी आपण काय करणार पुट x इक्वल्स टू 1 इन LHS ऑफ इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्टच्या LHS मध्ये काय पुट करत आहे आपण x इक्वल्स टू 1. तर काय होणार बघा LHS इक्वल्स टू बघा x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5. एक्सच्या जागी आपल्याला पुट करायचं 1 चा स्क्वेअर प्लस 4 इंटू 1 मायनस 5. तर या ठिकाणी 1 चा स्क्वेअर होणार 1 प्लस 4 इंटू 1 होणार 4 मायनस 5. 1 प्लस 4 होणार 5, 5 मायनस 5 काय होणार 0, विच इज इक्वल्स टू काय आलं आपलं RHS. म्हणून या ठिकाणी बघा LHS इक्वल्स टू काय आलं RHS. म्हणून x इक्वल्स टू 1 हे काय होणार रूट होणार इज रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इक्वल्स टू 0. नंतर आपल्याला बघा x इक्वल्स टू -1 वर चेक करायचं, म्हणजे या ठिकाणी आपण काय करणार पुट x इक्वल्स टू -1 इन LHS ऑफ इक्वेशन फर्स्ट. तर या ठिकाणी बघा LHS काय आहे आपलं x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5. त्याच्यानंतर बघा एक्सच्या जागी आपण पुट केलं -1 चा स्क्वेअर प्लस 4 इंटू -1 इंटू -5. -1 चा स्क्वेअर होणार 1 प्लस 4 इंटू -1 किती होणार -4 -5. त्याच्यानंतर बघा हे किती होणार 1 -9 आणि हे काय होणार -8 विच इज नॉट इक्वल्स टू RHS. कारण की RHS ला बघा काय आहे इक्वल टू 0. म्हणून या ठिकाणी बघा LHS इज नॉट इक्वल्स टू RHS. म्हणून x इक्वल्स टू -1 इज नॉट सोल्युशन ऑफ इक्वेशन. कोणते इक्वेशन आहे आपलं x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर बघा त्याच्यामध्ये आपल्याला सेकंड क्वेश्चन दिलेला आहे. तर सुरुवातीला आपण काय लिहिणार की गिव्हन इक्वेशन काय दिलेलं आहे आपल्याला 2m स्क्वेअर मायनस 5m इक्वल्स टू 0. सुरुवातीला आपल्याला चेक करायचं m इक्वल्स टू 2 वर, या ठिकाणी आपण काय करणार पुट m इक्वल्स टू 2 इन LHS ऑफ इक्वेशन फर्स्ट. तर बघा या ठिकाणी LHS काय लेफ्ट हँड साइड 2m स्क्वेअर मायनस 5m. तर या ठिकाणी बघा 2 इंटू mच्या जागी आपल्याला पुट करायचे 2, इथं काय होणार 2 चा स्क्वेअर मायनस 5 इंटू 2. तर या ठिकाणी बघा 2 इंटू 2 चा स्क्वेअर होणार 4 मायनस इथं काय होणार 10, 8 मायनस 10. तर या ठिकाणी काय होणार -2 किती होणार -2.
तर या ठिकाणी बघा जी RHS आहे ती काय 0, या ठिकाणी काय आली -2, म्हणून इज नॉट इक्वल्स टू काय लिहिणार आपण RHS. तर या ठिकाणी काय लिहिणार नॉट इक्वल्स टू RHS. म्हणून या ठिकाणी m इक्वल्स टू 2 हे काय होणार नाही, इज नॉट रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. कोणतं क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे 2m स्क्वेअर मायनस 5m इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर बघा त्याच्यामधला लास्ट क्वेश्चन आपल्याला चेक करायचं. तर आपण काय करणार पुट करणार m इक्वल्स टू 5/2 इन LHS ऑफ इक्वेशन फर्स्ट. तर या ठिकाणी बघा LHS काय आहे 2m स्क्वेअर मायनस 5m 2 इंटू 5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 5 इंटू 5/2. तर या ठिकाणी बघा काय होणार 2 इंटू 5चा स्क्वेअर होणार 25 आणि 2चा स्क्वेअर किती होणार 4 मायनस 5चा स्क्वेअर होणार 25 डिवायडेड बाय 2. त्याच्यानंतर बे एक बे बे दोन्ही 4. तर या ठिकाणी बघा तीच टर्म त्याच्यामधून आपण काय करते मायनस, म्हणून या ठिकाणी आन्सर काय येणार आपलं 0 विच इज इक्वल्स टू RHS. म्हणून या ठिकाणी बघा लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड कशी आली इक्वल आली. म्हणून हेन्स m इक्वल्स टू 5/2 इज काय होणार रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन 2m स्क्वेअर मायनस 5m इक्वल्स टू 0. यानंतर आपल्याला बघायचं आहे आपला क्वेश्चन नंबर 5, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे की फाइंड k इफ x इक्वल्स टू 3 इज रूट ऑफ इक्वेशन kx स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी बघा आपल्याला एक रूट दिलेला आहे आणि आपल्याला कोणाची व्हॅल्यू फाइंड करायला सांगितली k ची. तर या ठिकाणी आपण लिहिणार बघा की गिवन x इक्वल्स टू 3 इज रूट ऑफ इक्वेशन. तर या ठिकाणी बघा इक्वेशन काय आहे kx स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इक्वल्स टू 0. तर आपण काय करणार पुट करणार x इक्वल्स टू 3 इन अबाव इक्वेशन. तर वरच्या इक्वेशन मध्ये काय करणार आपण पुट करणार. तर काय मिळणार बघा k इंटू 3 स्क्वेअर मायनस 10 इंटू 3 प्लस 3 इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी बघा 3चा स्क्वेअर काय होणार 9k मायनस या ठिकाणी काय होणार मायनस 30 प्लस 3 इक्वल्स टू काय होणार 0. त्याच्यानंतर बघा 9k इक्वल्स टू मायनस 30 प्लस 3 किती होणार मायनस 27 इक्वल्स टू काय होणार 0. त्याच्यानंतर मायनस 27 इकडच्या साईडने गेल्याच्या नंतर काय होणार प्लस, म्हणून या ठिकाणी काय राहणार 27 आणि त्याच्यानंतर 9 मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार डिवाइड 27 डिवायडेड बाय 9 किती येणार ते, म्हणून k इक्वल्स टू काय येणार आपलं 3. त्याच्यानंतर बघा लास्ट क्वेश्चन जी आपल्याला काय दिलेली ऍक्टिव्हिटी दिलेली वन ऑफ द रूट ऑफ इक्वेशन 5m स्क्वेअर प्लस 2m प्लस k इक्वल्स टू 0 इज -7/5. तर आपल्याला वन रूट दिलेलं आहे -7/5. सिमिलरली याच्यासारखाच क्वेश्चन आहे. तर आपल्याला काय करायला सांगितलं कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. तर आपल्याला इथं कोणाची व्हॅल्यू काढायची k ची व्हॅल्यू काढायची. तर बघा काय करता येईल, तर बघा या ठिकाणी बॉक्स दिलेला आहे इज रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर आपल्याला गिवन कोणतं रूट आहे -7/5 इज रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याच्यानंतर बघा 5m स्क्वेअर प्लस 2m प्लस k इक्वल्स टू 0. ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करत असताना काय करायचं थोडंसं मागं पुढं पाहायचं, आपल्याला लगेच कळून जाते की आपल्याला नेमकं लिहायचं काय. तर बघा या ठिकाणी पुट m, तर आपल्याला m ची व्हॅल्यू दिलेली आहे किती -7/5 इन द इक्वेशन. तर इक्वेशन कोणतं आहे बघा आपलं 5 इंटू m चा स्क्वेअर म्हणजे कोणाचा m ची व्हॅल्यू काय इथं -7/5 त्याचा काय करावं लागेल आपल्याला स्क्वेअर प्लस 2 इंटू m म्हणजे किती आपले -7/5 प्लस k इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर बघा जर याला सॉल्व्ह केलं आपण तर या ठिकाणी बघा काय होणार 5 इंटू -7 चा स्क्वेअर होणार 49 डिवायडेड बाय 5 चा स्क्वेअर काय होणार 25. तर या ठिकाणी बघा 5 1 5 5 5 25. तर या ठिकाणी काय होणार 49 डिवायडेड बाय 5 प्लस या ठिकाणी बघा काय होणार -14 डिवायडेड बाय किती होणार 5. आणि या ठिकाणी काय येणार आपलं 49 डिवायडेड बाय 5. त्याच्यानंतर पलीकडच्या साईडनं -14 डिवायडेड बाय 5. तर या ठिकाणी बघा याचं जर कॅल्क्युलेशन केलं आपण तर या ठिकाणी बघा 49 डिवायडेड बाय 5 मायनस 14 डिवायडेड बाय 5 जर सबस्ट्रॅक्शन केली तर या ठिकाणी बघा काय येणार 49 मायनस 14 किती होणार 35 डिवायडेड बाय 5. या ठिकाणी काय होणार 5 7 35. म्हणून या ठिकाणी काय लिहिणार बघा आपण लिहिणार 7. त्याच्यानंतर प्लस 7 तिकडच्या साईडने गेल्याच्या नंतर काय होणार मायनस, म्हणजे या ठिकाणी बघा k ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला -7. तर या पद्धतीने आपण k इक्वल्स टू काय मिळते आपल्याला -7. तर अतिशय अशी सोपी एक्सरसाइज आपण बघितलेली आहे की जी आधारित आहे त्याच्या स्टँडर्ड फॉर्मवर.
आपल्याला एबीसीच्या व्हॅल्यू काढायच्या, त्याच्यानंतर आपल्याला चेक करायचं की रूट आहे किंवा नाही, तर आपल्याला त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करावं लागेल. तर अतिशय सोपी अशी एक्सरसाइज आहे. तर या ठिकाणी आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूयात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.